आपण आलेलो आहे वैजापूरमधून तर छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालय। तर या संदर्भामध्ये अजय पाटील साळुंखे कवा यांनी जे त्यांना 4 जिल्ह्यातून हाकलपट्टी केली, तर म्हणजे कवा आता आपण 3ऱ्या भागामध्ये बघणार आहोत कवा आपल्यासोबत प्रशांत पाटील बोथराय। तर बघ यांनी मागल्या भागामध्ये सांगितलं होतं का बा अजय पाटलांना जर नोटीस जर नाही रद्द झाली तर आम्ही जागोजागी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि गावोगावी तालुके आम्ही नाही का नाकाबंदी करू। तर या संदर्भामध्ये आज बोथरा पाटील असतील, चंद्रशेखर पाटील असतील, वैष्णव असतील, त्यांची पुरी टीम इथं आलेली आहे। तर आपण जाणून घेणार आहोत त्यांनी जे मागल्या टायमाला जो विचारला होता का आता त्यांनी झेड मोर्चा आयुक्ताला आणला। तर या संदर्भात बोथरा पाटील आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही जे मागल्या टायमाला सांगितलं होतं पुढे या ना। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय महाराणा, जय श्रीराम। आमची विभागीय आयुक्त साहेबांना एवढी कळकळीची विनंती आहे का सदरील जे अजय पाटील साळुंखे त्यांचं काम सामाजिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गौरक्षक आहे। महाराष्ट्रामध्ये जो हत्याबंदी कायदा लागू आहे तो काय आम्ही नाही केलेला किंवा जनतेने नाही केलेला, तो सरकारने केलेला आहे, केंद्र सरकारने, राज्य सरकारने केलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे काय हे एका जडीपारीचं त्याच्यावर आज वेळ आलेली की फक्त गौमातेचे रक्षण करण्यामुळं आलेली आहे। माननीय सरकारला आणि माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी एवढी कळकळी विनंती आहे, आज तुम्ही त्यांच्या लहान पोरं बाळांना बघा, ते सामाजिक काम करून त्यांचा उदरनिर्वाह करता। आज त्यांनी 5-10 हेक्टर जमीन विकली समाजसेवेसाठी, गौरक्षणासाठी, आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नाही आहे, कोणाला मारलं किंवा कोणाचं काही चुकीचं काम केलं, सारे सामाजिक गुन्हे। माननीय साहेबांनी एवढीच माझी विनंती आहे का साहेब जी काय आदेश पारित केला आहे तो राजकीय दबावापोटी केलेला आहे, तुम्ही याची शहानिशा करावी। आपण आपल्या योग्यतेनुसार, आपल्या अनुभवानुसार खऱ्या व्यक्तीला न्याय द्यावा। आपण न्याय देवता, आपण न्याय दिला पाहिजे हीच आपल्या सर्व जनतेची, सर्व हिंदू गौरक्षकांची, सर्व सकल हिंदू समाजाची अशी मागणी आहे। आणि आम्ही आपल्याकडे फक्त विनंती करण्यासाठी आलेलो आहे, आम्ही काय आपल्याशी इज्जत घालायला आलो नाही। आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे का बा तुम्ही या गोष्टीचा विचार करा। आपण न्याय द्यायला बसले आहात, आपल्याकडं न्याय देवताची उपाधी आहे, आपण जनतेचा न्याय करावा, सगळ्यांना न्याय द्यावा, एवढीच कळकळीची विनंती। धन्यवाद, जय गोमाता। आपल्या भाविकांची यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जे हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांच्यावर जे 5 एप्रिल या रोजी वैजापूर तालुक्याचे SDM यांनी जे हद्दपारीची नोटीस जारी केली, त्या अनुषंगाने या ठिकाणी आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आहे। त्या ठिकाणी आपण या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, नेमकं पुढील भूमिका काय असणार आहे, काय विषय आहे। आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंखे यांच्यावर झालेल्या हद्दपारीच्या निषेधार्थ या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत। तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमचं सरकारला एकच विनंती आहे की मराठा आरक्षणासाठी सहपत्नी उपोषण करणारे संघर्ष योद्धे, मराठा आरक्षणामध्ये झोकून देणारा संघर्ष योद्धा, गोरगरिबाची सेवा आणि गोरक्षणासाठी झटणारा योद्धा, सामाजिक गुन्ह्यामध्ये आणि हद्दपारी ही पहिलीच वेळेस आम्ही ऐकतो। आणि ही हद्दपारी जी आहे ही स्थानिक नेत्याच्या दबावाखाली आणि काही त्यांच्या विरोधक जे असतील, त्यांनी जे मराठा आरक्षणामध्ये जे सहपत्नी उपोषण केलं, काही नेत्याच्या घरासमोर असो किंवा कुठं रोडवरती मात्र कोणत्या असे गुन्हे केले की त्यांनी हद्दपारीची नोटीस केली, का चोऱ्या केल्या, का छेडछाड केली। जो माणूस शेतकऱ्याचा प्रश्न, सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफ देत नाही म्हणून ते आंदोलन करतात, मराठा आरक्षणाची घोषणा केली, आरक्षण भेटत नाही म्हणून ते आंदोलन करतात। मग तुम्ही जर कबूल करतात आणि मग तुम्ही जर ते दिलेलं आश्वासन पूर्ण करत नसत तर अजय पाटलासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जर आंदोलन जर केलं, तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार, तो काही गुन्हा होतो का? सामाजिक काम करा, पुढे विमा जर भेटला नाही शेतकऱ्याला, ज्यांचं सरकार मुद्दाम विम्यातून वंचित राहिलं होतं त्याकरता त्यांनी आंदोलन केलं, 12-12 दिवस लेकरा बाळासहित त्या माणसाने आंदोलन केलं, त्या काही गुन्हा केला काय? अशा सामाजिक कार्यकर्त्यावर हद्दपारीची नोटीस काढणं एक राजकीय द्वेषापोटी काम झालेलं आहे। तरी माझी आयुक्त साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ही हद्दपारीची नोटीस कॅन्सल करावी आणि अजय पाटील सामाजिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा ही नम्र विनंती।
या या ठिकाणी अजय पाटील सांगते यांच्या हद्दपारीसाठी सतत आज जर बघितलं तर गल्लीपासून हत्या बंद झाली पाहिजे आणि दुसरीकडे जे गोरक्षण करतात त्यांनाच माणूस हद्दपारीची ऑर्डर काढतात. जो माणूस स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता रात्र डोक्यावर घेऊन गोरक्षणाचं कार्य करतात. शेतकऱ्यांसाठी लढतात, जातीसाठी, धर्मासाठी, देशासाठी नव्हे तर प्रत्येक कार्यामध्ये ते अग्रेसर असतात. आणि अशा माणसाला तुम्ही हद्दपारीचं नोटीस काढता म्हणजे तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटतं का? हे कुठेतरी सुडापोटी राजकीय सुडापोटी करत आहेत असं मला वाटतं. आणि तुम्ही जर हे लवकरात लवकर जर हिंदूंचं सरकार आहे म्हणतात तर मग लवकरात लवकर ही ऑर्डर तुम्ही कॅन्सल केली पाहिजे, नाहीतर सकाळी हिंदू समाजामध्ये उद्रेक होईल हीच मी या ठिकाणी सांगते. आणि त्यांच्यावरील सूड अधिकाऱ्यांची हद्दपारीची नोटीस काढलेली होती लवकरात लवकर रद्द करून यांना न्याय द्यावा हीच सकल हिंदू समाज आणि मराठा समाजाच्या वतीने मागणी. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काल्याशिवाय राहणार नाही, काल्याशिवाय राहणार नाही. गो माता की, गो माता की रामचंद्र की विभाग आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संघर्ष योद्धा अजय साळुंखे पाटील यांच्यावरती झालेल्या हद्दपारीच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व मंडळी, शेतकरी वर्ग, गोरक्षक आणि समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्गसुद्धा या ठिकाणी निषेधासाठी जमलेला आहे. त्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे, जर अहोरात्र समाजाची सेवा करणारा एक योद्धा, मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय अख्खं कुटुंब झोकून देणारा योद्धा, म्हणजे स्वतः उपोषण केले पण सहपत्नीक महाराष्ट्रातील क्वचितच ही एक एवढीच एक घटना आहे की जिथं दोघा नवरा बायकोने मिळून कोणातरी आंदोलनामध्ये सोबत उपोषण केलेली आहेत. असं साळुंखे पाटील कुटुंब हे आज प्रशासनाच्या दहशतीखाली आहे. गुन्हा कोणता तर फक्त सामाजिक आंदोलनं, सामाजिक कार्य करणं हा गुन्हा आहे का? आणि विशेष म्हणजे साळुंखे पाटील फक्त मराठा आरक्षणासाठी मर्यादित नसून गोरगरिबाच्या सेवेचा त्यांनी वसा घेतलेला आहे आणि गोमातेचं संरक्षण सुद्धा ते मोठ्या जबाबदारीने करत आहेत. आणि अशा योद्ध्याला जर शासन आणि सरकार जर असे धारेवर धरून आणि त्यांच्यावरती असे गुन्हे लादून हद्दपारी जर करत असेल तर शासनाचं नेमकं धोरण काय, नेमकं गोमातेचं संरक्षण करायचं नाटक करतं की काय? हे खरंच हिंदुत्ववादी सरकार आहे की काय का नाही आहे याची शंका आता आमच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या मनामध्ये येऊ लागली आहे. अजय पाटील साळुंखे हे हिंदुत्ववादी असून गोमातेचं संरक्षण करत आहेत आणि हा खरंच जर हिंदुत्ववादी सरकार असेल तर येत्या 4 दिवसामध्ये जी काढलेली नोटीस आहे ही शासनाने आणि सरकारने ताबडतोब रद्दबातल करावी आणि त्यांना हद्दपारीपासून त्यांची मुक्तता करावी. एवढंच या माध्यमातून नाव पुन्हा नाव सांगायचं ना. माझे वडील सदैव जनतेची. वडिलांचं नाव काय? नाव पूर्ण नाव सांगायचं. पूर्ण नाव माझे नाव आदर्श अजय पाटील साळुंखे. माझे वडील सदैव जनतेची समाजसेवा करत असतात. तरी त्यांना शासनाने व प्रशासनाने व या राजकीय व या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हद्दपारीची नोटीस काढली आहे. तरी मी शासनाला व प्रशासनाला व या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही 4 जिल्ह्यातून काय महाराष्ट्रातून तरी हद्दपार केलं तरी माझ्या वडिलांचा लढा संपणार नाही, तो सुरूच राहील.